आणि या ठिकाणी मात्र गोलंदाजाला दंडित केले जाते. अवंत धावसंख्येच्या मदतीने पुन्हा एकदा एका धावेने संघाची धावसंख्या रोटेट केली जाईल, तर संघाची धावसंख्या या ठिकाणी जाते 5 धावा. पहिले षटक या ठिकाणी प्रगतीपथावरती असेल, प्रथमेश लांबे मात्र स्ट्राईक वरती असेल. पुन्हा एकदा या ठिकाणी फटका खेळला जातोय, एक धाव पूर्ण केली जाते. पुन्हा एकदा दुसऱ्या धावचा प्रयत्न होतोय का, तोही या ठिकाणी सक्सेसफुल होतोय. खरोखर चांगला चेंडू हाताळला जातोय, चेंडूची फेकी मात्र सुंदर सुरेख या ठिकाणी केली जाते, परंतु सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये चांगली पाहायला मिळते. तर या 2 धावांच्या मदतीने पुन्हा एकदा संघाची धावसंख्या रोटेट केली जाईल, तर संघाची धावसंख्या या ठिकाणी झाली ती 7 धावा. षटक क्रमांक पहिलं. खरोखर थोडासा उशीर होतोय सामन्याला. पंच सर विनंती असेल कोणाला सुद्धा वेळ द्यायचा नाही. कुठलाही संघ टाइमपास जर करताना पाहायला मिळाला तर डायरेक्ट 3 रनांची पेनल्टी द्यायची आहे, पॅनलाइज करायचं आहे. आयोजकांकडून सातत्याने सूचना दिली जाते. बराचसा उशीर झाला आणि बरेचसे सामने अजून खेळवायचे आहेत आपल्याला. सहकार्य करायचं मित्रांनो. पुन्हा एकदा मोठा फटका येतोय, कव्हरच्या डोक्यावर झेलची संधी आहे, संधीचं सोनं होतंय का, परंतु या ठिकाणी मात्र चांगला झेल टिपला जातोय. पहिल्या विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. प्रथमेश लांबे मात्र चांगली सुरुवात मात्र या ठिकाणी करून दिली. सिंगल डबल धावा या ठिकाणी पाहायला मिळाल्या, परंतु या ठिकाणी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला, प्रयत्न मात्र ठिकाणी फसला. स्लोवर डिलिव्हरी या ठिकाणी पाहायला मिळाली, परंतु चेंडू आणि बॅट यांच्यामध्ये चांगलं कलेक्शन मात्र या ठिकाणी पाहायला मिळालं नाहीये. उत्तुंग चेंडू जात नाहीये आणि मात्र या ठिकाणी सलामीची जोडीच्या माध्यमातून प्रथमेश लांबे मात्र या ठिकाणी मैदानाच्या बाहेर जाईल. खरोखर चांगली रणनीती, चांगली गोलंदाजी, सुंदर असं कमबॅक गोलंदाजी मार्फत या ठिकाणी पाहायला मिळालं. तर गोलंदाजाचं नाव मात्र या ठिकाणी ज्या ठिकाणी पाहायला मिळतंय सिद्धेश विघ्नेश. खरोखरच विघ्नेश नावामध्ये बरंच काही आहे आपल्या संघासाठी. धावून मात्र या ठिकाणी आलाय, कारण सिंगल डबल धावा सातत्याने येत होत्या, अवांतर धावसंख्येचं सातत्याने पाहायला मिळत होती. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते एक नवीन फलंदाज रणजित तळेकर. पुन्हा एकदा अवांतर धावसंख्येत भर पडते. अवांतर धावसंख्येच्या मदतीने पुन्हा एकदा संघाची धावसंख्या रोटेट केली जाईल. खराब थोडीशी गोलंदाजी म्हटलं तरी चालेल, अवांतर धावसंख्येत सातत्याने भर पाहायला मिळते. त्याचाच फायदा मात्र या ठिकाणी गांगेश्वर क्रिकेट टीम निवळवाडी या संघाला पाहायला मिळतोय. कारण आतापर्यंत गांगेश्वर निवळवाडी क्रिकेट संघाचे खेळाडू आतापर्यंत लक्ष्मीबाई क्रिकेट संघाकडे साथीने खेळताना पाहायला मिळाले, गावासाठी खेळत होते, परंतु आज मात्र या ठिकाणी आपल्या वाढीसाठी खेळताना पाहायला मिळत आहे. फटका फसलाय, जेलची संधी आहे, संधीचं सोनं होतंय का. रणजित तळेकर मात्र या ठिकाणी कोणत्याही प्रकारची धाव न घेता मात्र मैदानाच्या बाहेर पडतील. खराब रणनीती या ठिकाणी आखली जाते रणजित यांच्या मार्फत. चांगला चेंडू मारणे योग्य होता, परंतु फटका मात्र फसलाय. प्लेसमेंटच्या माध्यमातून या ठिकाणी रन करायचा प्रयत्न जरूर केला गेला, परंतु प्रयत्न मात्र या ठिकाणी फसलाय आणि चांगला झेल पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. आणि बघता बघता 2 विकेट्स मात्र निवडीत संघाने ठिकाणी गमावलेत. धावसंख्या मात्र या ठिकाणी स्थिरावली, तर संघाची धावसंख्या या ठिकाणी झाली ती 8 धावा. पहिले षटक या ठिकाणी मार्गस्थ असेल, 2 विकेटच्या नुकसानानंतर संघाची धावसंख्या या ठिकाणी 8 झालेली आहेत. आता मात्र पुन्हा एकदा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखवले होते प्रथमेश तळेकर. प्रथमेशला मात्र या ठिकाणी सातत्याने संकेतला स्ट्राईक द्यावी लागेल, कारण संकेतकडे सुद्धा चांगली फटकेबाजी खेळण्याची क्षमता आहे. या खेळाडून सुद्धा लक्ष्मीबाई क्रिकेट संघाकडून सातत्याने धावा जमवल्यात. पुन्हा एकदा मोठा फटका ठिकाणी पाहायला मिळाला, जेलची संधी होते का, परंतु चेंडू मात्र जाईल 1 सीमारेषेवरती आणि बघता बघता 4 धावा या ठिकाणी पाहायला मिळतील. तर या 4 धावा अतिशय महत्वपूर्ण असतील निवडी या संघाला. तर या 4 धावांच्या मदतीने पुन्हा एकदा संघाची धावसंख्या या ठिकाणी रोटेट केली जाईल, तर संघाची धावसंख्या मात्र या ठिकाणी झाली ती 12. पहिल्या विकेटच्या भागीदाराचा विचार केला गेला तर पहिल्या विकेटसाठी 4 धावा या ठिकाणी आल्या होत्या. त्यानंतर रणजित तळेकर मैदानाच्या आतमध्ये आला. रणजित तळेकर सुद्धा कोणत्याही प्रकारची धाव न करता मैदानाच्या बाहेर पुन्हा एकदा परतला. त्याची जागा घेण्यासाठी पुन्हा एकदा प्रथमेश तळेकर मैदानाच्या आतमध्ये आला आणि पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी बिग हिट ठिकाणी पाहायला मिळाला. आणि बघता बघता चेंडू गेला सीमारेषेवरती 4 धावा. तर या ठिकाणी प्रथमेश तळेकरसाठी या 4 धावा महत्त्वपूर्ण असतील. निवडी संघासाठी सुद्धा 4 धावा महत्त्वपूर्ण असतील. पहिल्या विकेटच्या पहिल्या षटकाच्या सरासरी जर विचार जर केला गेला तर पहिल्या षटकाच्या सरासरीमध्ये या ठिकाणी 12 धावा आलेल्या आहेत. हीच जर सरासरी जर कायम जर राखली तर या ठिकाणी 35+ धावा नक्की होतील, की ज्या धावा या मैदानामध्ये पूरक असतील. आव्हानात्मक धावसंख्या असेल, परंतु समोरच्या जरी संघाचा जर विचार जर केला गेला, परंतु समोरच्या संघामध्ये सुद्धा चांगले फलंदाज आहेत. त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी चांगली फटकेबाजी निवडी संघाला करावी लागेल. षटक क्रमांक पहिले संपले, 12 धावा थापलकावरती. पुन्हा एकदा खरोखर चांगला चेंडू या ठिकाणी टाकला तर जस्टीला समांतर चेंडू मात्र या ठिकाणी जातोय. लेगबायच्या स्वरूपात या ठिकाणी 1 धाव मिळेल. तर या एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा संघाची धावसंख्या रोटेट केली जाईल, तर संघाची धावसंख्या या ठिकाणी झाली ती 13. चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते.
तर सूरज करून मात्र चांगली गोलंदाजी, आपल्या संघाला आवश्यक असणारी, आपल्या संघाला विजयाच्या दिशेने नेणारी गोलंदाजी सूरजच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळते. पहिले षटक थोडंसं महागलं जरूर ठरलं होतं, परंतु या ठिकाणी सूरज क्रमांक चांगलं कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळते. सेम चेंडू सेम फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूमध्ये थोडंसं व्हेरियन्स मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. चांगला स्पेल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते सूरज यांच्या मार्फत. प्रथमेश तळेकरला मात्र या ठिकाणी चेंडू काहीसा सापडत नाहीये, कारण पहिल्या चेंडूवरती एक चौकार जरूर आला होता, त्यानंतर मात्र स्ट्रगल करतोय मैदानामध्ये धावा जमवण्यासाठी. धावसंख्येत थोडीशी स्थिरावली, धावसंख्येची कोंडी मात्र या ठिकाणी झाले. या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा कव्हरच्या टोकावर चांगला फटका खेळून काढला, एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धाव प्रयत्न होतोय का, तोही सक्सेसफुल. 2 धावा मिळतील, तर या 2 धावांच्या मदतीने पुण्याचा स्कोर्स कार्ड मध्ये थोडासा बदल नक्की होईल. आता मात्र चांगला फटका पाहायला मिळाला, 3 कव्हर्स या ठिकाणी लावलेत. खरोखर चांगला ड्राईव्ह या ठिकाणी पाहायला मिळाला, हलक्याने चेंडू जरूर खेळून काढला गेला. कारण सिंगल डबलच्या धावा खूप महत्त्वाच्या असतील, कारण मैदानची जर रचना जर पाहिली तर सर जे 38 सर्कलच्या बाहेर बराचसा जी लाईनअप आहे षटकाराची ती बरीचशी लांब आहे. त्यामुळे जर आपल्या ताकदीने जर चेंडू जर बाहेर जर जात नसेल तर एक क्रिकेटमध्ये जे कलात्मक फटके आहेत, एक रचनात्मक असे फटके आहेत, ते मात्र खेळून संघाची धावसंख्या रोटेट करून आपली संघाची धावसंख्या चांगली उभी करू शकतो. पुन्हा एकदा सुंदर चेंडू, सुंदर गुटीलेवर या ठिकाणी पाहायला ते वेगावरती सॉंग होऊन या ठिकाणी गोलंदाजी केली जाते. पुन्हा एकदा प्रथमेश या ठिकाणी बीट होतोय. खरोखर चांगली गोलंदाजी या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. षटक क्रमांक दुसऱ्या ठिकाणी संपले, तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या या ठिकाणी झाली 15 धावा. कारण पहिल्या जर षटकाचा विचार केला गेला तर पहिल्या षटकामध्ये 12 धावा या ठिकाणी आल्या होत्या, परंतु सूरजने मात्र आपल्या संघासाठी एक महत्त्वपूर्ण षटक या ठिकाणी हाताळले. तब्बल 6 चेंडू या ठिकाणी मार्गस्थ केले गेले. 6 चेंडूच्या मोबदल्यात 3च धावा या ठिकाणी पाहायला मिळाल्या. तर 12 चेंडूच्या ठिकाणी सामना संपला आणि 12 चेंडूच्या मदतीने संघाची धावसंख्या या ठिकाणी झाली 15. पहिल्या षटकामध्ये 12ची सरासरी होती, परंतु दुसऱ्या षटकामध्ये थोडीशी सरासरी कमी आली. आता 2 जर षटकांच्या जर सरासरीचा जर विचार जर केला गेला तर या ठिकाणी 7.5ची सरासरी आखली जाते, परंतु ही सरासरी थोडीशी पूरक नाहीये, कारण थोडीशी धोक्याची घंटा देणारी सरासरी आहे. त्यासाठी या ठिकाणी संकेतला चांगली फटकेबाजी करावी लागेल. उर्वरित 6 चेंडूवरती 2 मोठे फटके येणे गरजेचे आहे. जर 30 जरी धावा या मैदानामध्ये जर झाल्या तर त्या एक फायटर्स या ठिकाणी धावा होतील. पुण्याचा चांगला फटका खेळला जातोय, एक धाव घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का, क्षेत्राच्या चेंडूवरती चांगला येते, चेंडूची फेकी थोडीशी चुकीची या ठिकाणी पाहायला मिळते. बघता बघता 2 धावा या ठिकाणी पाहायला मिळतील. तर या 2, परंतु या ठिकाणी पंचांचं बोट मात्र आकाशाच्या दिशेने जाते. तिसऱ्या विकेटचं पतन पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पाहिलं, त्या प्रथमची खेळी पुन्हा एकदा संपुष्टात आलेली आहे. खरोखर चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते, तितकंच सुंदर असं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. परंतु आता मात्र शशी मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. शशिकांत तळेकर या ठिकाणी मोठी फटकेबाजी करावी लागेल. उर्वरित 5 चेंडू शिल्लक असतील. 5 चेंडू मागे चांगली फटकेबाजी होणं गरजेचं आहे, कारण हा संघ सुद्धा लांबून खेळण्यासाठी आलेला आहे. खरोखरच या स्पर्धेमध्ये तब्बल 16 संघ खेळत आहेत. जे संघ पंचक्रोशीमध्ये रजिस्टर आहेत त्या रजिस्टर संघांना मात्र या स्पर्धेमध्ये प्राधान्य दिले. खरोखरच चांगली रणनीती, चांगलं नियोजन, चांगलं मॅनेजमेंट या ठिकाणी आपण पाहतोय. साई गणेश चषक 2024, साई गणेश संघ खालचीवाडी पेडांबे, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी. आणि त्या ठिकाणी स्लोगन सुद्धा या संघाचं सुद्धा चांगलं आहे, परंपरा क्रिकेटची स्पर्धा सन्मानाची. ही सन्मानाची स्पर्धा खेळण्यासाठी 16 संघ या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आणि 5 गावातील या ठिकाणी संघ असतील, भातगाव असेल, पेडांबे असेल, कर्जोळे, धामापूर आणि पेरंदवणे असे 5 गावातील या ठिकाणी 16 संघ या ठिकाणी खेळत आहेत. आणि खरोखरच या ठिकाणी जे स्लोगन, एक घोष वाक्य मात्र चांगलं दिले. खरोखरच साई गणेश पेडांबे या संघाकडून परंपरा क्रिकेटची स्पर्धा सन्मानाची, ही सन्मानाची स्पर्धा खेळण्यासाठी 16 संघ या ठिकाणी दाखल झालेले आहेत. पुन्हा एकदा चांगला फटका कारपट पद्धतीने खेळून काढला जातोय, एकदा पूर्ण केली जाते. दुसऱ्या त्याचा प्रयत्न होतोय का, पुन्हा एकदा सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. तर या 2 धावांच्या मदतीने पुन्हा एकदा हानी या ठिकाणी पुन्हा एकदा चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न. हेच आहे क्रिकेट आणि आहे क्रिकेट मधलं कौशल्य या ठिकाणी दाखवताना पाहायला मिळते. निवेवाडी संघाचे दोन्ही खेळाडू शशिकांत आणि संकेत. तर धावसंख्येत बदल झालाय, तर संघाची धावसंख्या ज्या ठिकाणी झाली ते 19 धावा, षटक क्रमांक 3 या ठिकाणी प्रगतीपथावरती असताना. तर यानंतर होणारा सामना असेल
11 स्टार गावडे वाकसाळवाडी वर्से वरवटकडवाडी पेडंबे. पुन्हा एकदा चांगला फटका कार्पेट पद्धतीने कव्हर ड्राईव्ह खेळला जातोय. चेंडू मात्र बघता बघता जातोय सीमारेषेवरती, परंतु या ठिकाणी थोडासा नैसर्गिक अडथळा येतोय. बघता बघता 3 धावा मात्र या ठिकाणी पळून काढले जात आहेत. तर या 3 धावांच्या मदतीने पुन्हा एकदा संघाची धावसंख्या रोटेट केली जाते. तर संघाची धावसंख्या या ठिकाणी झाली ती 22 धावा. सुंदर रणनीती, चांगली सरासरी, चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स मैदानाच्या आतमध्ये सातत्याने पाहायला मिळत आहेत. कारण संकेतला सुद्धा माहिती आहे, शशीला सुद्धा माहिती आहे आपल्या सलामीचे दोन्ही आघाडीचे फलंदाज स्वस्तात बाद झालेत. तर उर्वरित 22 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. अजूनही चेंडू शिल्लक असतील. पुन्हा एकदा चांगला फटका कव्हरच्या डोक्यावरून. जेलची संधी आहे, संधीचं सोनं होतंय का? जेल मात्र सुटला जातोय. बघता बघता 2 धावा या ठिकाणी पूर्ण केले जातात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का? परंतु या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळेल का? परंतु तिसऱ्या धावेसाठी या ठिकाणी फलंदाज मात्र बाद होतोय. धावचूकच्या माध्यमातून पुन्हा एकदा संकेत मात्र या ठिकाणी बाद होईल. खरोखर 2 धावा या ठिकाणी पाहायला मिळतील. तर या 2 धावांच्या मदतीने पुन्हा एकदा संघाची धावसंख्या रोटेट केली जाईल. तर संघाची धावसंख्या या ठिकाणी झाली ती 24 धावा. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असेल. 24 धावा या ठिकाणी झालेले आहेत. उर्वरित चेंडू असतील. या चेंडूवरती एक मोठा फटका येणं गरजेचं आहे. शशीला मात्र या ठिकाणी मोठा फटका मारावा लागेल. आपल्या संघाला जर चांगली धावसंख्या उभी जर करायची असेल आणि समोरच्या जर संघाला जर आव्हानात्मक अशी धावसंख्या जर उभी करायची असेल, या चेंडूवरती मात्र धावा येणं गरजेचं आहे. या ठिकाणी वेगावरती स्वार होऊन या ठिकाणी चेंडू टाकला जातोय. अवांतर धावसंख्येची भर पडेल. पंचांचे हात समांतर म्हणजे धावा येतील अवांतर. अवांतर धावसंख्येच्या मदतीने एका धावेने संघाची धावसंख्या रोटेट केली जाईल. तर संघाची धावसंख्या या ठिकाणी झाली ती 25 धावा. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. दोन्ही संघ समांतर आहेत. एकाच ताकदीचे दोन्ही संघ आहेत. पंचक्रोशीमध्ये नावाजलेले संघ या ठिकाणी पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकला जातोय. कार्पेट पद्धतीने खेळून काढला जातोय. एकदा पूर्ण केली जाते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का? परंतु या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा मिसफील्ड पाहिला ते. तिसरी धाव पूर्ण झाली. चौथ्या धावेचा प्रयत्न होतोय का? परंतु या ठिकाणी 3 धावा या ठिकाणी घेतल्या जातील. तर या 3 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या रोटेट केली जाईल. तर संघाची धावसंख्या या ठिकाणी झाली ती 28 धावा आणि जिंकण्यासाठी 29 धावांची गरज. तर 18 चेंडू 29 धावा, 29 धावा 18 चेंडू. तर या ठिकाणी पुन्हा एकदा एक सत्कार केला जातोय. पंचक्रोशी क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष केतनदादा तांबडकर यांच्या ठिकाणी सत्कार केला जाईल. तर मी विनंती करतो सागर वेलुंडे यांना या ठिकाणी यायचं आहे आणि केतनदादा तांबडकर यांच्या ठिकाणी सत्कार करायचा आहे. केतनदादा तांबडकर पंचक्रोशी क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष यांच्या ठिकाणी सत्कार करतील सागर वेलुंडे. विनंती असेल दादा या ठिकाणी स्वीकारायचं आहे. खरोखरच जे जे पंचक्रोशी क्रिकेट मंडळाचे पदाधिकारी उपस्थित असतील त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक असं स्वागत करेन. खरोखरच पंचक्रोशी क्रिकेट मंडळाला बरीचशी वर्षे पूर्ण झालीत. या मंडळात सुद्धा बरेच जे संघ असतील, वाडीतील संघ असतील, त्यांना रजिस्टर करून घेतले आणि त्यांच्याकडून सुद्धा चांगलं क्रिकेट खेळवून घेतलं जाते. कारण या मंडळाची ध्येय उद्दिष्ट सुद्धा अलग आहेत. कोणताही खेळाडू असेल, पंचक्रोशीचे कोणताही ग्रामस्थ असेल, ज्याला कोणाला जर कसली जर गरज भासत असेल तर पूर्ण पंचक्रोशी क्रिकेट मंडळ असेल आणि पंचक्रोशी समिती असेल, संपूर्ण समिती या व्यक्तींच्या पाठीमागे उभी राहते. तर विनंती असेल गांगेश्वर क्रिकेट टीम मैदानात ताबा घ्यायचा आहे, अन्यथा पेनल्टी असेल याची नोंद घ्यायची आहे. तर या ठिकाणी अनिकेत शिगवन पंचक्रोशी क्रिकेट मंडळाचे खजिनदार यांनी उपस्थित असते, त्यांनी सुद्धा मंचावरती यायचं आहे. अनिकेत शिगवन खजिनदार पंचक्रोशी क्रिकेट मंडळाचे, त्यांचा सुद्धा ठिकाणी सत्कार केला जाईल. त्याचप्रमाणे शशिकांत तळेकर आपली मॅच सुद्धा झाली तर या ठिकाणी यायचं आहे. त्याचप्रमाणे संदीप भाईजे पंचक्रोशी क्रिकेट मंडळाचे सल्लागार, यांना सुद्धा विनंती असेल मंचावरती यायचं आहे. त्याचप्रमाणे अमित भाईजे सल्लागार आहेत, त्यांनी सुद्धा मंचावरती यायचं आहे. तर नंतर होणारा सामना असेल 11 स्टार गावडे वाकसालवाडी वर्सेस वरवटकडवाडी पेडंबे. नाणेफेक करायचे. तर विनंती करतो, चला रुपेश टॉस करून घ्यायचंय. आपल्याकडे वेळ बराचसा कमी आहे, टॉस करून घ्यायचंय. तर
चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. रुपेश आणि हेमंत सलामीची जोडी जाधववाडी संघाकडून सातत्याने खेळणारी सलामीची जोडी आणि आतापर्यंत यशस्वी ठरलेली एक जोडी आहे. या जोडीनेच आतापर्यंत जाधववाडी संघासाठी बऱ्याचशा ट्रॉफ्या आपल्या घरामध्ये आणून ठेवल्या आहेत. आपल्या वाडीचा मान सन्मान या जोडीने राखलाय आणि जाधववाडी मोरिया क्रिकेट संघ धामापूर जाधववाडी संघाची ही जोडी रुपेश आणि हेमंत आन आणि बाण शान जाधववाडी संघाची दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. वैयक्तिक षटकाची जबाबदारी रणजित तळलीकर यांच्याकडे दिली जाते. एक हुकमी एका निवडी संघाकडून सातत्याने खेळणारा आणि आमच्या लक्ष्मीबाई फिरंदावणी संघाचा एक चांगला बॉलर ज्याच्याकडे पंचक्रोशीमध्ये पाहिलं जातं तो खेळाडू म्हणजे रणजित तळलीकर या ठिकाणी गोलंदाजी करतोय. तर ठिकाणी चंद्रकांत चांदिवडे पंचक्रोशी क्रिकेट मंडळाचे सल्लागार यांच्या ठिकाणी सत्कार केला जातोय. तर विनंती करतो सागर वेलुंडे यांना त्यांच्या ठिकाणी सत्कार करायचा आहे. विनंती असेल चंद्रकांत चांदिवडे दादा टॉस्का बॉक्स या ठिकाणी यायचा आणि आपला सत्कार मात्र या ठिकाणी स्वीकारायचा. आपण या स्पर्धेला सदिच्छा भेट दिलीत खरोखरच आपलं सुद्धा या ठिकाणी हार्दिक असं स्वागत. आपण सुद्धा पंचक्रोशी क्रिकेट मंडळावरती काम केले परंतु आज मात्र आपण आपल्या युवा मुलांना या ठिकाणी चान्स दिलाय कमिटीवरती आणि आपण त्यांचा एक सल्लागार आपण काम पाहत आहेत. खरोखर अद्भुत कामगिरी आहे तुमच्याबद्दल सुद्धा बरंचसं चांगलं आपण ऐकलंय. खरोखरच स्पर्धेला सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते. एक धाव या ठिकाणी घेतली जाते हलक्या हाताने चेंडू खेळून काढला जातो. चेंडू मात्र बघता जाईल सीमारेषेवरती मिळतील पूर्णपणे 2 धावा तर या ठिकाणी पळून काढल्या जातात. तिसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय का आणि तोही सक्सेसफुल या ठिकाणी पाहायला मिळते. खराब रणनीती या ठिकाणी पाहायला मिळेल. खराब चेंडू म्हटलं तरी चालेल परंतु फटका मात्र या ठिकाणी सुंदर सुरेख या ठिकाणी पाहायला मिळाला. कारण क्रिकेटमध्ये हीच रणनीती फार महत्त्वाची असते. कारण चांगला जर चेंडू असेल तर चांगल्या चेंडूला सन्मान देणं गरजेचं आहे. त्याच्यावरती सिंगल डबल धावा घेणं गरजेचं आहे. खराब जर चेंडू भेटला तर चांगला फटका मारणं गरजेचं आहे. तर आता मात्र या ठिकाणी जाधववाडी संघाचा बाहुबली ज्या नावाने ओळखला जाणारा हेमंत मात्र या ठिकाणी स्ट्राईकला असेल. हेमंत कडून मात्र आपण चांगलं क्रिकेट खेळताना पाहिलंय. चांगली क्रिकेट खेळलंय त्याच्याकडून. या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा चांगला फटका खेळून काढला जाते. कव्हरच्या दिशेने एक धाव या ठिकाणी घेतली जाते. एका धावीच्या मदतीने पुन्हा एकदा संघाची धावसंख्या रोटेट केली जाईल. तर संघाची धावसंख्या या ठिकाणी झाले ते 4 धावा. वैयक्तिक पहिल्या षटकाची जबाबदारी रणजित तळलीकर यांच्यावरती दिली गेली होती. रणजितला आणि निवडी संघाला जर या ठिकाणी जर कमबॅक जर करायचा असेल हा सामना जर जाधववाडी संघाकडून जर खेचून जर घेऊन यायचा असेल तर रणजितला या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये विकेट्स घ्यावे लागणे. पुन्हा एकदा चांगला फटका फुल टच चेंडू होता. फुल टच करण्याचा प्रयत्न मात्र सफल होतोय. कार्पेट पद्धतीने मात्र चेंडू खेळून काढला जातोय. एका धावीच्या मदतीने पुन्हा एकदा संघाची धावसंख्या रोटेट केली जाईल. तर धावसंख्येत मात्र एका धाव्याने बदल झालेला आहे. तर धावसंख्या ठिकाणी झाली ती 5 धावा. षटक क्रमांक पहिल्या ठिकाणी मार्गस्थ असेल. निवडी गांगेश्वर क्रिकेट टीम या संघाला जर कमबॅक या सामन्यामध्ये जर करायचं असेल तर मोरिया क्रिकेट संघ धामापूर जाधववाडी या संघातील सलामीचे 2 फलंदाज टिपावे लागतील. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र ठिकाणी असफल आहे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी पाहायला मिळते. कारण वेगावरती सॉर होऊन या ठिकाणी मात्र गोलंदाजी केली जाते. गोलंदाजीमध्ये थोडासा बदल पाहायला मिळाला. व्हेरियन्स पाहायला मिळाला. स्पेल मात्र पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये चांगला पाहायला मिळतोय. आता मात्र रणजितने कमबॅक केले परंतु निर्धाव चेंडू येऊन काही उपयोग नाही. परंतु चेंडूवरती विकेट्स येणं गरजेचं आहे. कारण प्रत्येक वाढीचा जर विचार जर केला गेला तर पहिले 4 खेळाडू चांगले खेळणारे असतात. त्यामुळे पहिले 4 विकेट्स घेतल्या ना तर आपण सामन्यामध्ये नक्की कमबॅक करू शकतो. त्या दृष्टिकोनातून निवडी संघाकडून नक्की प्रयत्न केले जात आहेत. पुन्हा एकदा हाय मात्र ठिकाणी स्ट्राईक्स मोठा फटका पाहायला मिळते. चेंडू मात्र बघता जाईल सीमारेषेवरती आणि मिळतील मात्र पूर्णपणे 4 धावा. जेलची संधी जरूर होती. प्रथमेशकडे मात्र पुन्हा एकदा मोठी चूक पाहायला मिळाली. खरोखर सेफ झोन मध्ये चेंडू होता परंतु प्रथमेश तळेकर मात्र चेंडू खाली जरूर आला होता. परंतु चेंडूवरती मात्र प्रेक्षक म्हणून पाहतोय आणि प्रेक्षक मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षक बनतायत आणि बघता या ठिकाणी 4 धावा मिळतील. तर या 4 धावांच्या मदतीने पुन्हा एकदा संघाची धावसंख्या रोटेट केली जाईल. तर संघाची धावसंख्या या ठिकाणी झाली ती 9 धावा. उर्वरित अजूनही संघाला जिंकण्यासाठी 16 धावांच्या ठिकाणी गरज असेल. पुन्हा एकदा मोठा फटका येईल का? जेलची संधी आहे का? परंतु या ठिकाणी हाफ चान्स म्हटलं तर जाईल. नो मॅन लँड या ठिकाणी चेंडू पडतोय. बघता एक धाव घेतली जाईल. प्रदीप तळेकर कडून मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. चेंडूची फेकी मात्र सुंदर सुरेख या ठिकाणी पाहायला मिळते आणि बघता षटक क्रमांक पहिल्या ठिकाणी संपते. षटकाची सुरुवात जरूर 3 धावेने झाली होती परंतु षटकाचा शेवट मात्र या ठिकाणी चांगला झालाय. सिंगल धावेने मात्र षटक या ठिकाणी संपले. तर या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या या ठिकाणी झाली ती 10 धावा. 10ची सरासरी मात्र पहिल्या षटकामध्ये आकारले. तर या ठिकाणी पुन्हा एकदा एक सत्कार केला जातोय. केतन दादा तांबडकर पंचक्रोशी क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष यांच्या ठिकाणी सत्कार केला जातोय. तर दादा
प्लीज मंचावरती यायचा, आपला सत्कार ठिकाणी स्वीकारायचा आहे. तर विनंती करेन सचिन वेलुंडे यांना त्यांना ठिकाणी सन्मानित करायचं आहे. या ठिकाणी एक मायेची शाळ या ठिकाणी द्यायचा आहे आणि पुष्पगुच्छ देऊन त्याचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. खरोखरच जे पंचक्रोशी क्रिकेट मंडळावरती जे कमिटीवरती जे लोक कामं करतायत खरोखरच अभिमानास्पद या ठिकाणी काम आहेत. कारण केतन तांबडकर अध्यक्ष म्हणून काम करतायत, हेमंत जाधव या ठिकाणी फलंदाजी करतायत परंतु उपाध्यक्ष म्हणून कमिटीवरती काम करतायत, मनोज गवतडे असतील सेक्रेटरी म्हणून काम करतायत, सुभाष बाचे उपसेक्रेटरी असतील, अनिकेत शिगवन खजिनदार असतील, अमित चांदिवडे उपखजिनदार, त्याचप्रमाणे जयेश सोळंकी, शशिकांत तळेकर, संदीप बायजे, जयेंद्र पालकर, अमित बायजे, अरुण वेले, दिनेश गावडे, चंद्रकांत चांदोडे, प्रदीप तळेकर हे मात्र सल्लागार म्हणून या ठिकाणी काम पाहत आहे. तर या ठिकाणी मात्र रनाची संधी होती परंतु संधीचं सोनं मात्र ठिकाणी करता येत नाहीये. खरोखर बॅकअप मात्र येणं गरजेचं होतं परंतु या ठिकाणी बॅकअप मात्र आलेलं नाहीये. तर चेंडूची फेकी जर व्यवस्थित जर झाली गेली असती तर या ठिकाणी फलंदाजाचं पतन, पहिल्या विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये नक्की पाहायला मिळालं असतं परंतु निवडी संघाकडून मात्र मोठी चूक पाहायला मिळते. खरोखर प्रदीप तळेकरकडून मात्र मोठी चूक झाली कारण या ठिकाणी प्रथमेश लांबेकडून मात्र चेंडूची फेकी थोडीशी खराब या ठिकाणी पाहायला मिळाली. कारण छोटी धावसंख्या धावपलकावरती असल्याने मैदानामध्ये जर अशा प्रकारच्या चुका जर झाल्या तर आपला संघ विजयाच्या दिशेने न जाता पराजय दिशेने नक्की जाईल. कारण ही चूक मात्र निवडी संघाला विजय प्राप्त करण्याची थोडीशी अडचणीची ठरू शकेल. पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी, एसटीचा वेध घेणारी गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते परंतु एसटीच्या मागे मात्र मोठी चूक पुन्हा एकदा पाहायला मिळते प्रथमेश लांबे यांच्याकडून. कारण निर्धाव चेंडू जरूर होता परंतु लेगबायच्या स्वरूपात मात्र या ठिकाणी एक धाव मिळेल. तर या एका धावीच्या मदतीने पुन्हा एकदा संघाची धावसंख्या रोटेट केली जाईल. तर संघाची धावसंख्या या ठिकाणी झाली ती 13 धावा, उर्वरित 12 धावांची या ठिकाणी गरज असेल. षटक क्रमांक दुसरा या ठिकाणी प्रगतीपथावरती असेल. प्रथमेशला मात्र थोडंसं कमबॅक करावं लागेल. आपल्या संघाला एक चांगली विकेट घेणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा चांगला फटका समोरच्या दिशेने लॉग ऑफच्या दिशेने चांगला फटका खेळून काढला जातोय. चांगला क्षेत्राच्या चेंडूवरती येतोय का परंतु पुन्हा एकदा मिसफील्ड मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. या 2 धावांच्या मदतीने पुन्हा एकदा संघाची धावसंख्या रोटेट केली जाईल. तर संघाची धावसंख्या या ठिकाणी झाली ती 15 धावा. षटक क्रमांक दुसरा या ठिकाणी प्रगतीपथावरती असेल. कारण क्रिकेटमध्ये जर कमबॅक जर करायचं असेल त्यासाठी या ठिकाणी चांगली गोलंदाजी करावी लागेल. प्रत्येक चेंडू निर्णायक चेंडू म्हणून टाकला जाईल याची मात्र दखल घेतली जावी. कारण धावसंख्या थोडीशी कमी होती, 25 धावा या ठिकाणी करायच्या होत्या. षटक क्रमांक दुसऱ्या धावसंख्या या ठिकाणी 15, अजूनही चांगला जिंकण्यासाठी या ठिकाणी 10 धावांची गरज असेल. आता मात्र पुन्हा एकदा पंचांनी चेंडू हिरलाय. गोलंदाजाला मात्र दंडित केले जाते. प्रत्येककडून मात्र पुन्हा एकदा खराब गोलंदाजी पाहायला मिळते. अवांतर धावसंख्येत पुन्हा एकदा भर पडते. अवांतर धावसंख्येच्या मदतीने पुन्हा एकदा संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16. उर्वरित 9 धावांची गरज असेल. अचूक टप्प्याची गोलंदाजी करावी लागेल. विकेट्स घेण्यासारखी या ठिकाणी गोलंदाजी करावी लागेल. कारण जोपर्यंत विकेट्स येत नाही तोपर्यंत समोरचा संघ बॅकफुटला येणार नाहीये. पुन्हा एकदा चांगला फटका या ठिकाणी खेळून काढला जातोय. एकदा पूर्ण केली जाते. दुसऱ्या त्याचा प्रयत्न होतोय का तोपर्यंत चेंडूची फेकी होईल परंतु थोडीशी पुन्हा एकदा मिसफील्ड पाहायला मिळते. बघता बघता 2 धावा या ठिकाणी पूर्ण पळून काढले जातील. तर या 2 धावांच्या मदतीने पुन्हा एकदा संघाची धावसंख्या या ठिकाणी झाली ती 18 धावा. खरोखरच चांगली फलंदाजी, खरोखरच सावध पवित्रा या ठिकाणी घेत एक संयमी खेळीची गरज होती. ती संयमीची खेळी या ठिकाणी केली जाते जादेवाडी मोर्या संघाकडून. खरोखर 25 धावा होता, 18 चेंडू हातामध्ये होते परंतु या ठिकाणी कोणताही जोखमीचा फटका मात्र ठिकाणी पाहायला मिळत नाहीये. खराब जर चेंडू भेटला, चांगला फटका येतोय, सिंगल डबल धावा घेतल्या तर चांगला जर चेंडू असेल तर सिंगल आणि या ठिकाणी सन्मान देऊन मात्र चेंडूवरती धावा केल्या जातात. तर या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा एसटीच्या मागे बॅटची काटा घेऊन चेंडू जाईल सीमा रेषेवरती. बघता बघता 2 धावा पूर्ण करून काढला तर चेंडू मात्र जाईल सीमा रेषेवरती आणि बघता बघता दन 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 करत चेंडू जातं सीमा रेषेवरती आणि मिळतील पूर्णपणे 4 धावा. कारण एसटीच्या मागे जर विचार जर केला गेला तर आउटफील्ड भरपूर तेज आहे. कारण थोडीशी जागा उथळ असल्यामुळे या ठिकाणी चेंडू मात्र पटापट जातोय एसटीवर सीमारेषेवरती. तर या 4 धावांच्या मदतीने आता मात्र या ठिकाणी जादवडी या संघाने या सामन्याची संपूर्णपणे पकड मजबूत केले. ही जर पकड जर सोडवायची असेल तर निवडी संघाला थोडा चांगल्या दर्जाची गोलंदाजी करावी लागेल. विकेट्स घेणं गरजेचं आहे. जोपर्यंत विकेट्स आपल्या खात्यामध्ये येत नाही तोपर्यंत समोरचा संघ बॅकफुटला येणार नाहीये. कारण या ठिकाणी हेमंतला, रुपेशला माहिती आहे सिंगल डबल या ठिकाणी धावा होतील आणि त्या दृष्टिकोनात प्रयत्न केले जात आहेत. पुन्हा एकदा चांगली फटकेबाजी, 1 धावा या ठिकाणी सिंगल घेतली जाते. तर या एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा संघाकडून दुसरं षटक संपले आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या या ठिकाणी झाली ती 23 धावा. पहिल्या षटकाच्या सरासरीचा जर विचार केला गेला तर पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या होत्या. प्रथमेशचं थोडंसं षटक मागं ठरतं, 13 धावा या ठिकाणी आलेले आहेत. तर उर्वरित 6 चेंडू आणि 6 धावांची या ठिकाणी गरज असेल.
ज्या ठिकाणी अजूनही मॅच संपलेली नाही आहे मित्रांनो, कारण जोपर्यंत क्रिकेटमध्ये शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडत नाहीये तोपर्यंत कोणता संघ जिंकेल कोणता संघ हरेल हे भाकीत मात्र अजून कोणी सांगितले नाहीये. परंतु आता मात्र अनिकेत लिंगावले गोलंदाजी मार्फत सज्ज होते. एक नवा खेळाडू आहे, एक नवोदित खेळाडू आहे, निवडी संघाचा एक उगवता सितारा म्हटलं तरी चालेल. एक लेफ्टर बॉलर मात्र ठिकाणी असेल. तर ठिकाणी पुन्हा एकदा एक सत्कार केला जातोय ज्या व्यक्तीने पंचकृषी मुंबई मंडळावरती काम केलं होतं, ते म्हणजे आमचे मित्र असतील सुनील डिंगणकर, माजी उपाध्यक्ष होते. तर मी सुनील दादा डिंगणकरांना विनंती करतो टॉस बॉक्स या ठिकाणी यायचा आणि आपला सत्कार मात्र या ठिकाणी स्वीकारायचा आहे. माजी उपाध्यक्ष तर त्यांना तर विनंती करतो प्रमोद मते यांना त्यांच्या ठिकाणी सत्कार करायचा, एक मायेची शाळ ज्या ठिकाणी द्यायची आहे आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या ठिकाणी सत्कार करायचा आणि आमचा सत्कार या ठिकाणी स्वीकारायचा आहे. पुन्हा एकदा ज्या ठिकाणी चांगला चेंडू फटकावतो मागच्या दिशेने फाईन लेगच्या दिशेने एक धाव पूर्ण केली जाते. दुसरा त्याचा प्रयत्न होतोय का, चेंडूची फेकी मात्र सुंदर सुरेख या ठिकाणी पाहायला मिळते, परंतु थोडीशी चुकीची फेकी मात्र ठिकाणी पाहायला मिळते. डायरेक्ट हिट जर विकेट किपरच्या जर हातामध्ये असली असती तर धावचीच्या स्वरूपात फलंदाज नक्की बाद झालेला आपल्याला पाहायला मिळाला असता, परंतु थोडीशी फेकी चुकीच्या ठिकाणी पाहायला मिळते. खरोखर चांगला फटका होता हेमन यांच्या बॅटमन 2 धावा ठिकाणी पाहायला मिळाल्या. धाव संख्येत मात्र बदल होतोय, तर धाव संख्या या ठिकाणी झाली ती 25 धावा. उर्वरित 5 चेंडू आणि 4 धावांच्या ठिकाणी गरज असेल. प्रत्येक चेंडू आणि प्रत्येक चेंडूवरती येणारी धाव आणि प्रत्येक चेंडूवरती येणारी विकेट्स दोन्ही संघांचं भवितव्य ठरवणार असेल. पुन्हा एकदा एसटीच्या बराचसा बाऱ्याने चेंडू टाकला जातोय अवांतर धावसंख्येत भर. अवांतर धावसंख्येच्या मदतीने पुन्हा एकदा संघाची धावसंख्या रोटेट केली जाते. संघाची धावसंख्या या ठिकाणी झाली ती 26 धावा. उर्वरित 3 धावांची गरज. कारण क्रिकेटमध्ये अशा चुका व्हायला नाही पाहिजे, परंतु त्या चुका मात्र निवडी संघाकडून पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा एसटीच्या बराचसा चेंडू टाकला जातोय. पुन्हा एकदा अवांतर धावसंख्येत भर. अवांतर धावसंख्येच्या मदतीने पुन्हा एकदा संघाची धावसंख्या रोटेट केली जाईल. तर संघाची धावसंख्या या ठिकाणी झाली 27 धावा. उर्वरित 2 धावांची या ठिकाणी गरज असेल. 5 चेंडू 2 धावा, 2 धावा 5 चेंडू. पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी स्लोवर डिलिव्हरी या ठिकाणी पाहायला मिळाली. हा चेंडू मात्र अतिशय निर्णायक असेल. या चेंडूवरती मात्र विकेट्स येणं गरजेचं आहे. निवडी जर संघाला जर कमबॅक जर या सामन्यामध्ये जर करायचं असेल तर अनिकेतचा हा चेंडू मात्र अतिशय निर्णायक असेल. कारण समोरचा जर फलंदाजा विचार जर केला तर हेमंत मात्र एक चांगला फलंदाज फॉर्ममध्ये असलेला फलंदाज आहे. एकदा जर त्यांची जर बॅट धावांची जर भाषा जर बोलायचं तर शेवट धावांची भाषाच बोलत राहणार. तर झेलची संधी आहे, संधीचं सोनं होईल का, तर या ठिकाणी मात्र सत्यवान लिंगावडे कडून मात्र कोणत्याही प्रकारची चूक होत नाहीये आणि चांगला झेल या ठिकाणी टिपला जातोय. हेमंतची खेळी मात्र या ठिकाणी संपुष्टात आलेली आहे. तर उर्वरित मात्र या ठिकाणी 2 धावांची या ठिकाणी गरज असेल. 3 चेंडू 2 धावा, 2 धावा 3 चेंडू. आता मात्र थोडंसं कमबॅक केलं निवडी संघाने. जर या आधी जर थोडंसं कमबॅक जर केलं असतं तर नक्की जादेवडे संघ बॅकफुटला आला असता, परंतु या ठिकाणी निवडी संघाकडून काही चुका मैदानाच्या आतमध्ये झाल्या. झेल सोडले गेले. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जर, परंतु थोडंसं क्षेत्ररक्षण या ठिकाणी फंबळलं, त्यामुळे त्याचा फायदा मात्र जादेवडे या संघाला झाला. आता मात्र हा एक निर्णायक चेंडू असेल. नवोदित खेळाडू आहे, अनिकेतकडून मात्र चांगली गोलंदाजीची अपेक्षा आहे. कारण संघाची संपूर्ण जबाबदारी अनिकेतवरती असेल. कारण शेवटचे 2-3 चेंडू शिल्लक असतील, 2 धावांची गरज आहे. त्यामुळे हा चेंडू या चेंडूवरती येणारे विकेट्स आणि येणारी धाव दोन्ही संघांचं भवितव्य ठरवणारे असेल. 2 धावा 3 चेंडू, 3 चेंडू 2 धावा. पुन्हा एकदा चांगला क्षेत्राने पाहायला मिळालं होतं, परंतु पुन्हा एकदा मिस फील्ड मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि बघता बघता 2 धावा ठिकाणी पाहायला मिळतील का, परंतु या ठिकाणी क्षेत्ररक्षण थोडंसं फंबळले. 1 धाव तर घेतली जाते. धावा या ठिकाणी समांतर झालेली आहेत. बारक्याकडून मात्र मोठी चूक होते. हा जर चेंडू जर अडवला गेला असता आणि रनची जर संधी जर या ठिकाणी जर घेतली गेली असती तर पुन्हा एकदा समीकरण बदललं असतं. आता मात्र समीकरण थोडंसं बदले. 2 चेंडू 1 धाव, 1 धाव 2 चेंडू. अनिकेतकडून मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, परंतु एसटीच्या मागे काही 2 चुका झाल्या. त्या चुका मात्र निवडीत संघाचा विजय दूर नेण्यासाठी कारणीभूत ठरले आहेत. परंतु या ठिकाणी अनिकेतने आपल्या संघासाठी कमबॅक केले. अनिकेतकडून आतापर्यंत आपल्या वाढीसाठी निवडीसाठी चांगली गोलंदाजी करताना आपण पाहिले, परंतु आज मात्र ही स्पर्धा आपण लाईव्ह आपण पाहतोय. या स्पर्धेमध्ये ज्या ज्या चुका होतील त्या चुका आपण घरात जाऊन पाहू शकतो आणि नंतरच्या सत्रामध्ये किंवा नंतरच्या स्पर्धेमध्ये या चुका होणार नाही याची दक्षता नक्की घेतली जाईल. पुन्हा एकदा 2 चेंडू 1 धावेची गरज आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू पटकावला जातो, 1 धाव घेतली जाते. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण चांगलं सजवलं होतं, परंतु या ठिकाणी चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि बघता बघता जादेवडी मोर्या संघ मात्र या ठिकाणी विजयी ठरते. निवडीत संघ मात्र या ठिकाणी नक्की नाराज असेल, कारण या संघाकडून बऱ्याचशा चुका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाल्या.
कारण 29 धावा या ठिकाणी करायच्या होत्या, परंतु क्षेत्ररक्षण या ठिकाणी थोडंसं खराब पाहायला मिळालं. गोलंदाजीमध्ये थोडीशी कमतरता नक्की भासली, त्याचा फायदा मात्र जाधववाडी या संघाला नक्की